झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज। अहो बाबा बाबा ऐका तरी अहो माझं. ऐका ना बाबा तुम्ही खरंच थांबणार नाही हा? लक्ष्मी, तुझ्या मनात नक्की काय चाललंय मला माहित नाही, पण भावनाचा असा रडवेला चेहरा मी नाही बघू शकत। अगं असं काय करतेस? भावनाच्या मनाविरुद्ध आपण जबरदस्तीने तिला हे लग्न करायला भाग का पाडायचं? अहो जबरदस्ती नाही करणार आपण। काय चाललंय? तो बघण्याचा कार्यक्रम कॅन्सल झालाय का? असं काही झालेलं नाहीये, येतायत ते। हे बघ संतोष, कार्यक्रम आहे, फक्त मी त्या कार्यक्रमात नसेल। मी बाहेर जातोय कारण भावनाला हे लग्न करायचं नाही। या घरात काय चाललंय काय कधी कोणाला काही कळणार नाही। याआधी हिला स्थळ येत नव्हती म्हणून आपण प्रयत्न करत होतो, आता स्थळ आलंय तर तुम्हाला काय झालंय? संतोष, हे बघ, मला वाद घालायची अजिबात इच्छा नाहीये। मी सांगितलं ना, मला हे मान्य नाहीये, म्हणून मी घरात थांबत नाहीये, मी बाहेर जातो। बाबा तुम्ही कुठे चाललात? मी अगं आनंदी, मी की नाही बागेत चाललोय। तू येतेस का माझ्या बरोबर बागेत? जाऊया आपण। हो बाबा, मी पण येईन बागेत। चल ये। अहो येतो मी। चल। तर यांचीच भावनाला फूस असेल तर कोण काय बोलणार? त्या घरात ना कोणाला चांगलं झालेलंच नको असतं। अरे काय बोलतोयस तू? वास्तू तथास्तू म्हणत असते, जरा शुभ बोल। पर बोलतो, चांगलं बोलतो। भावना, हे बघ, हे असं स्थळ पुन्हा येणार नाही, कळलं ना? त्यामुळे त्या मुलाला कसं इम्प्रेस करता येईल याचा विचार कर बाबा। एकदाचे हात पिवळे होऊ दे तुझे। अहो काय बोलताय तुम्ही? जरा शांत हो. काय म्हणजे भावना बाळा, तुला काय आलं? वीणा मूर्ख भावना मॅडम, मूर्ख तर तू आहे सिद्धू। त्यांची काही चूक नसताना लोक त्यांना बोलतात। खरं तर त्यांनी तुझ्या तोंडात शेण घालायला पाहिजे। आला होतास मोठा, त्यांना मान मिळवून देणारा। मोठी चूक झाली यार सिद्धू। आधीच भावना मॅडमच्या आयुष्यात काही कमी प्रॉब्लेम्स आहेत का? त्यात तू वाढा वाजून त्यांचे प्रॉब्लेम्स। देवीने कौल दिला म्हणून झालाच मोकळा मंगळसूत्र बांधून त्यांच्या गळ्यात। ते एकदा तरी विचार करायचा ना त्यांच्या मनाचा। एवढीच हिंमत होती ना तुझ्यात, तर जायचं होतंस त्यांच्या समोर आणि विचारून बांधायचं होतंस मंगळसूत्र। तर आता तुझ्या कर्माची फळ तुला द्यावी तेवढी शिक्षा कमीच आहे। सिद्धू, ए बाळा दरवाजा उघड, पप्पांना तुझ्याशी बोलायचंय। पण आता नाही, माझ्यामुळे मूर्खपणा झालाय ना, आता मीच सुधारवणार। आत्ताच्या आत्ता त्यांना जाऊन भेटतो आणि सगळं खरं खरं सांगतो। माझ्यामुळे प्रॉब्लेम मध्ये अडकल्यात ना त्या, तर बाहेर पण मीच काढणार। सिद्धू दरवाजा उघड। अरे सिद्धू सिद्धू, अरे पप्पांना बोलायचंय तुझ्याशी। पूर्वी पण थांबली सिद्धू। वीणा, भरलं का मडकं? होय. त्यात वाळं घालायला विसरू नको हं? पाणी कसं गार राहील मग। हो ना, मी काय म्हणते आई, मी आता बाहेर चाललीये, घरात पाहुणे येणार आहेत, जरा कोरडा खाऊ आणू का? फार आणू नकोस पण हं? आणि शेंगदाणे वगैरे जरा बघूनच आणशील। बरं, खूप ऊन आहे, चालत जाऊ नकोस, संतोषला घेऊन जा आणि आवरूनच जा। येता येता पाहुणे आले असतील तर, हो ना? पटकन या पण। होय।
ते काही नाही बघ संपत. सिद्धूकडे आता जरा लक्षात ठेवायला पाहिजे आपल्याला. अरे दिवसेंदिवस तो आपल्या डोक्यावरती मिऱ्या वाटायला लागलाय, कळलं? बरोबर आहे तुझं. त्याच्या कलेने घेतलं ना म्हणून तो शहाणपणा करायला लागलाय. आणि तू ग पूर्वी, हे आमच्या रेणुकाच्या नादानं उगच आसवं गाळत नाही बसायचं. काय ती एक रडूबाई आहे, पण तू उद्या लग्न झाल्यावर तुला या सगळ्या गोष्टींची सवय असायला हवी, म्हणून आता सांगते असं समज. आता घरी जा, घरी गेल्यावर सिद्धूला फोन लाव, त्याला भेटायला बोलव. आता तो भेटायला आल्यानंतर त्याच्याशी कसं गोड बोलायचं हे आता आम्ही सांगायला नको. तुलाही काही गोष्टी कळायला हव्यात, पुरुषाला मुठीत कसं ठेवायचं ते. हा ठीक आहे, मी निघते आता. घरी सगळे वाट बघत असतील ना. ठीक आहे. बाय. हा असू दे, असू दे. चल. आई येते मी. राहू दे, सांभाळून जा हा. आणि मनाला लावून घेऊ नकोस. जा. काय आत्ता? थांब जरा. काय रे, कोण आलंय? अगं मंदिराच्या कमिटीचे अध्यक्ष. अरे मग हो, आधी बोलवून घे. आज काय झाले विचारून तरी घे. बर, आठवा त्यांना. चल. नमस्कार, बसा. साहेब, एक मोठा प्रॉब्लेम झालाय. कसला प्रॉब्लेम? उत्सवाच्या दिवशी देवीच्या गळ्यातलं मंगळसूत्र चोरीला गेलंय. काय? देवीच्या गळ्यातलं मंगळसूत्र चोरीला गेलं? तुम्ही काय बोलताय हे तुम्हाला तरी कळतंय का? माझं लग्न होऊन मी जेव्हा या घरी आले तेव्हा मोठ्या श्रद्धेने देवीसाठी मंगळसूत्र केलं होतं. जग इतकं वाईट होत चाललंय की देवीच्या अंगावरचे दागिने सुद्धा चोरीला जायला लागलेत. त्यातल्या त्यात एक चांगली गोष्ट झाली. आपण मंदिरात CCTV बसवले, त्याचं फुटेज आणायला सांगितलंय. तोपर्यंत मंदिराच्या दारात फुलं विकणारी एक बाई भेटली. त्या बाईने त्या माणसाला मंगळसूत्र घेऊन जाताना बघितलं होतं. आता ही कोणी बाई? झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज